नमस्कार. आजच्या RRP इलेक्ट्रॉनिक्स ओसाड या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी, आमचे भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरजी, मंत्री आमचे उदय सामंत आणि RRP ग्रुपचे राजेंद्र चोडणकरजी, हर्षदीप कांबळे, SK सैनी, प्रशांत देशमुख, अशोक शिंगारे, कैलास शिंदे, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व उद्योजक, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या या राजेंद्रजींच्या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतो. एक मराठी माणूस एक युनिक, ॲडव्हान्स आणि एक डिफरंट अशा प्रकारच्या सेमीकंडक्टरच्या मध्ये एक क्रांती घडवण्याचं काम राजेंद्र तोडणकर आणि त्यांच्या टीमने करण्याचा प्रयत्न केलाय. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि सरकार म्हणून आपण तुमच्या पाठीशी आहोत आणि सरकारमधले आम्ही तिघही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे आणि तुमच्यासोबत काकोडकर जे आहेत त्यांच्या नावात कर आहे, तेंडुलकर आहेत त्यांच्या नावात कर आहे आणि तोडणकरच्या नावात कर आहे. त्यामुळे 3 लोक या राज्यासाठी काहीतरी चांगलं करतील असा देखील विश्वास आहे. सचिनजींचं तर काय सांगायचं, त्यांना तर क्रिकेटमधला देव म्हणतात. आणि शोएब अख्तर असू दे, कोणी असू दे, फास्ट बॉलर, त्याच्यावर चौकार षटकार मारलेले आपण पाहिलेले आहेत. आणि ते पिच वरून कधी चिपवर आले तेही कळलं नाही. नवीन भूमिकेत पाहिलं आम्ही त्यांना. शेवटी उद्योग आहे आणि आता सेमीकंडक्टर चिप ह्या सगळ्यात अतिशय माणसाच्या आयुष्यातल्या एक महत्वाच्या या गोष्टी आहेत आणि आवश्यक आहेत. आणि त्यामध्ये तोडणकरांना सचिनजींचा आणि काकोडकरजींचा पाठिंबा आहे. त्यामुळे नक्कीच आपण मगाशी म्हणालात की त्यांनी भूमिपूजनला सांगितलं की 6 महिन्यात करतो म्हणून, आणि 6 महिन्यामध्ये पूर्ण केलं. बरोबर ना? दिलेला शब्द पाळला, तसं आमचं सरकारही दिलेला शब्द पाळणार आहे. आणि म्हणून जे कमिटमेंट आम्ही करतो, मग अशी सांगितलं लाडक्या बहिणीचं अजितदादांनी, खरं आहे. ते कुणालाही वाटलं नव्हतं, हे काय राजकीय नाही विषय, परंतु कुणालाही वाटलं नव्हतं. शेवटी आम्ही 2 वर्षामध्ये, 2.25 वर्षामध्ये आपल्या समोर आहोत. आज एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आपण तर अटल सेतू, आज तुम्हाला नव्या मुंबईत यायचं आहे, मुंबईतून जे 1-1.5 तासाचं अंतर, 2 तासाचं अंतर केवळ 20 मिनिटांमध्ये. सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे अटल MTHL. आता 15 आणि 20 मिनिटांमध्ये, म्हणजे हा गेम चेंजर प्रकल्प आहे. मुंबईत तुम्ही आता कोस्टलचा वापर करताय, कोस्टल से कई लोग गए होंगे. कोस्टल आज मुंबई के लिए बहुत ही रिलीफ देने वाला प्रोजेक्ट है. मेट्रो है. आणि म्हणून 2-2.25 वर्षामध्ये एकीकडे आम्ही नागपूर मुंबई आहे, अनेक प्रकल्प आहेत, त्याचं मी तिथे चर्चा करत नाही, परंतु हे सगळे गेम चेंजर प्रकल्प आम्ही करतोय. एकीकडे उद्योग येत आहेत. आज उद्योग देखील आपण पाहतोय, उद्योग मंत्री इकडे आहेत. देवेंद्रजींच्या काळात देखील अनेक उद्योग आले आणि काही लोक म्हणाले उद्योग गेले, उद्योग पळाले. असं कधी एखाद्या दिवशी आणि एक दिवसात, एका महिन्यात असा उद्योग कुठे येत नाही. कभी भी ऐसा होता नहीं. कोई भी इंडस्ट्री
1 महीने में 2 महीने में यहां से आती है वहां से जाती है दूसरी जगह, ऐसा कभी होता है क्या? उसको प्रिपरेशन को बहुत टाइम लगता है। जब कुछ लोग गए तो उनको यहां करना ही नहीं था, क्योंकि यहाँ की सरकार के माध्यम से उनको जो सपोर्ट चाहिए था, कोऑपरेशन चाहिए था, वो नहीं मिल रहा था, इसलिए उन्होंने तय करे। उनको पता नहीं था कि सरकार चेंज होने वाली है, हम लोग आने वाले हैं। और जैसे हमारी सरकार आ गई तो आज कितने बड़ा डावोस में हम लोग 5 लाख करोड़ 60 बिलियन के एमओयू साइन किए। आणि काकोडकर साहेब तुम्हाला सांगतो, नुसते एमओयू साइन नाही केले, त्याचे एक्झिक्युशन जे आहे 70% वर कांबळे इकडे आहेत। आणि म्हणून हा राज्य जे आहे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय उद्योग येत आहेत, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, लोकांच्या हाताला काम मिळेल। मगाशी आम्ही राजेंद्रजींना विचारलं किती लोक काम करतात। अजितदादा आमचे कुठेही गेले की पहिले सगळी त्याची माहिती घेतात, किती माणसं काम करणार आहेत, पुढे किती वाढणार आहे। ते म्हणाले आता 130 काहीतरी आहे, आता 3 शिफ्ट मध्ये म्हणाले 3 गुणा होणार, बरोबर ना? त्यामुळे शेवटी 400 लोक काम करतील यांच्या युनिटमध्ये, ही मोठी अचीवमेंट आहे। आणि सेमीकंडक्टर मध्ये आज चिप ही सगळीकडेच लागते, आपल्याला प्रत्येक ठिकाणी चिप शिवाय पर्याय नाही। आणि आम्ही याच्यातली चिप बघत होतो मोबाईल मधली, एवढी मोठी, आता बघितलं यांनी दाखवली एवढी तांदळा एवढी चिप दाखवली आम्हाला। त्यामुळे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आज आपल्या राज्यामध्ये येते आहे। खूप आमच्यासाठी हा सगळ्यांसाठी हिस्टॉरिक डे आहे। शेवटी सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहे, उद्योजकांसाठी आहे, व्यापाऱ्यांसाठी आहे, आमच्या लाडक्या बहिणींसाठी आहे, लाडक्या भावांसाठी आहे, लाडक्या शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या उद्योजकांसाठी देखील आहे। त्यामुळे आमच्या सरकारने ठरवलंय की उद्योजकांना रेड कार्पेट द्यायचं, सबसिडी द्यायची, त्याच्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स आहे। आणि आमच्याकडे मगाशी आम्ही येताना सांगितलं की जे पोटेन्शियल आहे, वी हॅव ह्यूज पोटेन्शियल फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, गुड कनेक्टिव्हिटी, स्किल मॅन पॉवर आणि चांगलं सगळं आहे, लॉ अँड ऑर्डर आहे। आम्ही कधीही कोणी तक्रार केली तर डायरेक्ट आम्ही ऍड्रेस करतो। होम मिनिस्टर आहेत, आमचे फाइनेंस मिनिस्टर आहेत, मी स्वतः। कंप्लेंट हमारे पास आने के बाद तुरंत उसकी एक्शन होती है। उद्योग जो इंडस्ट्री है उसे कुछ भी तकलीफ है तो ये सरकार आपके साथ पूरी तरह है, विल गिव ऑल कॉपरेशन। आणि तुम्हाला सांगतो पूर्णपणे आपल्याला आमचा पाठिंबा आहे राजेंद्रजी, कारण शेवटी सेमी कंडक्टर जे आहे, आज तुम्ही 12,000चं इन्व्हेस्टमेंट करताय पहिल्या वेळेस फर्स्ट फेज मध्ये, नंतर 24,000 करणार आहात, म्हणजे एकूण 36,000च्या वर तुमची इन्व्हेस्टमेंट होती आहे। ये बहुत बड़ी बात है, इट्स अ बिग अचीवमेंट। आणि आम्ही खरोखर आम्ही खऱ्या अर्थाने फील प्राऊड करतो आणि खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे उद्योजक इकडे आले पाहिजे। आणि आपण या उद्योग क्षेत्रामध्ये जे आवश्यक आहे, आता चिप सगळीकडेच लागते। आता काही लोक याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं मगाशी की काय काय फरक आहे, किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आणताय, किती युनिक आहे। आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला प्रगतीसाठी, या राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत। आणि म्हणून खरोखर ही आजची जी काही आजचा एमओयू जो आहे किंवा आजचा जे काही शुभारंभ आहे आमच्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे। कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदय आपल्या राज्याला, हमारे देश को आगे बढ़ा रहे हैं, हमारे देश को पूरे दुनिया में हमारे देश का नाम रोशन कर रहे हैं। हमारी अर्थव्यवस्था जो 11वें नंबर पे थी 5वें नंबर पे लाने का काम किया है और जल्दी 3रे नंबर पे हम लाने की कोशिश हमारे आदरणीय प्रधानमंत्री कर रहे हैं। ये बहुत बड़ी बात है। $5 ट्रिलियन में $1 ट्रिलियन है हमारा कंट्रीब्यूशन, हम आराम से कर सकते हैं, क्योंकि ऐसे राजेंद्र जी जैसे लोग आएंगे तो निश्चित रूप से नीति आयोग ने कहा है कि मुंबई एमएमआर में $1 ट्रिलियन नहीं $1.5 ट्रिलियन का पोटेंशियल है।
ये बहुत हमारे लिए गर्व की बात है। और 2047 में विकसित भारत, ये जो आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है, उसे पूरा करने के लिए ये महाराष्ट्र जो है आगे बढ़ रहा है। महाराष्ट्र इज अ ग्रोथ इंजन ऑफ आवर कंट्री। हमें ये पता है, आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि मुंबई को हम फिनटेक कैपिटल बनाएंगे, महाराष्ट्र को पावर हाउस बनाएंगे। इतना पोटेंशियल है इसमें, और इसलिए आप लोग महाराष्ट्र में काम कर रहे हो। इसलिए मैं आपको बताऊंगा कि कई बड़े बड़े उद्योग यहाँ पर महाराष्ट्र में आए हुए हैं। इसमें मैं नाम नहीं लूंगा, लेकिन बड़े जितने भी बड़ी इंडस्ट्री है वो आज महाराष्ट्र में क्यों आ रही? क्योंकि महाराष्ट्र में पूरा सपोर्ट मिल रहा है। इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हुआ है, कैपिटल सब्सिडी है, सिंगल विंडो मैंने कहा कि क्लियरेंस है, और जल्दी जो भी प्रॉब्लम होते हैं उसको रिजॉल्व किए जाते हैं, तुरंत उसको एड्रेस किए जाते हैं। और इसलिए ये सरकार, मैंने आपको कहा कि इसमें दावोस की बात मैंने कही, उसके बाद कई इंडस्ट्री आई है। अभी सिर्फ मुंबई, ठाणे, रायगढ़, नासिक, नवी मुंबई, पुणे, यहां तक इंडस्ट्री सीमित नहीं है। आज नागपुर मुंबई सुपर एक्सप्रेस की वजह से आज विदर्भ में इंडस्ट्री जा रही है। आपको बताऊंगा, आपको पता नहीं होगा कि जब अभी गढ़चिरौली जैसे नक्सलाइट डिस्ट्रिक्ट में वहां इंडस्ट्री जा रही है, क्योंकि वहां हम लोग सपोर्ट कर रहे हैं उनको बताया है कि डरने की जरूरत नहीं, पूरी सरकार आपके साथ है। और इसलिए वहां भी इंडस्ट्री जा रही है। विदर्भ में, मराठवाड़ा में, आज मराठवाड़ा में भी बड़े पैमाने पे इंडस्ट्री जा रही है। और सभी सेक्टर में, पूरे महाराष्ट्र में, एंटायर महाराष्ट्र, उसमें जब आप लोगों को इन्वेस्ट करना है, आपका जो अभी यहाँ पर जो कारोबार है उसे और एक्सपांड कर सकते आप, और नए की शुरुआत कर सकते हैं। जैसे हमारे राजेंद्र जी सोडनकर जी ने कहा है कि उनको और आगे बढ़ना है, और निश्चित रूप से सेमीकंडक्टर, ये उन्होंने कहा कि क्या क्या कर सकते हैं, रडार को भी ऑप्शन, आणि काय काय तुम्ही म्हणजे याला आपण जे चिप आहे ती कुठे कुठे आपण वापरू शकतो, कुठे कुठे आपण पर्याय देऊ शकतो। आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा नक्की देईन। पण एवढंच मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही काही कधी आवश्यकता भासेल तर सरकार आपल्या बरोबर आहे। कारण मी मुख्यमंत्री म्हणून, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि उद्योग मंत्री आहेत, आणि नक्की यामध्ये सरकारची पॉलिसीच आहे, इंडस्ट्री फ्रेंडली पॉलिसी आहे। आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला जी काही सबसिडी दिली सरकारने, त्यामुळे आपण, तुम्हाला पाणी जास्त लागेल, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जास्त लागेल, आणि त्याचं आता प्रोव्हिजन आपण करतोय। आज देवेंद्रजी इकडे आहेत, एनर्जी मिनिस्टर आहेत, पॉवर त्यांच्याकडे आहे, आणि म्हणून आपण सोलरला आपण प्रमोट करतोय। सोलरवर मोठ्या प्रमाणावर आपण आज राज्य इन्व्हेस्टमेंट करते आहे, ग्रीन पॉवरवर आपण इन्व्हेस्ट करतोय, आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या इंडस्ट्रीला आवश्यक आहेत या आपल्याला आपण देण्याचा प्रयत्न करू। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की काही लोक जे काही आम्ही खूप काम करतो, मगाशी मी सांगितलं की सचिनजी पिचवरून चिपवर आले, कधी कळलं नाही, पिचवर अंपायर असतो, फक्त इथे चिपवर कंडक्टर आहे। त्यामुळे आपल्याला, तुम्हाला त्यांचा पाठिंबा आहे, काकोडकर साहेबांचा पाठिंबा आहे। काकोडकर साहेबांना मी धन्यवाद देईन, आणि वहिनींना पण धन्यवाद देईन का त्यांचं तुम्हाला शेवटी पाठिंबा घरातला लागतो। आणि काकोडकर साहेब देखील खूप सरकार म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी कांदा असेल, आंबा असेल, फिश असेल, जे पेरिशेबल गुड्स आहेत त्यांचं ते इरेडिशन आपल्याला ती सिस्टीम करायची आहे। मी मगाशीच उद्योग मंत्र्यांना सांगितलं की जेव्हा कांद्याचे आपले हे काय भाव खाली येतात तेव्हा आपण त्याला स्टोअर करू शकतो।
जेव्हा भाव वरती येतात तेव्हा त्याची विक्री करू शकतो. म्हणजे हे करत असताना काकोडकर साहेबांनी स्पेशली सांगितलं, शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवा. कारण शेवटी फार्मर जो आहे आपला किसान, जसं आपण म्हणतो जय जवान जय किसान, तर आपला शेतकरी जो आहे, शेतकरी जगला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे. आणि म्हणून आमचं सरकार देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करतंय. आणि आम्ही देखील आदरणीय प्रधानमंत्री वी आर वर्किंग अंडर आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आम्हाला केंद्रातून देखील सपोर्ट मिळतोय. राज्य डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण काम करतोय. आणि नक्की यामध्ये यावेळेस देखील आपण पाहिलं तर मेट्रोसाठी किंबहुना या ठिकाणी अनेक जे प्रकल्प आहेत त्यासाठी देखील केंद्राने आम्हाला मदत केली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आप सबके शुभकामनाओं से मोदी जी तीसरी बार प्रधानमंत्री बन गए. ये हमारे देश के लिए बहुत बड़ी बात है, देश के लिए जरूरी है. क्योंकि हम पिछले 50-60 सालों में जाएंगे तो जितना काम देखेंगे उसका कंपैरिजन करेंगे तो निश्चित रूप से ये 10 साल में जो देश के विकास के लिए जो आगे कदम बढ़ाए हैं ये बहुत गर्व की बात है और रिमार्केबल है. और हमारे सरकार ने भी, जैसे 2 साल पहले हमने सरकार को बदल दिया और एक पॉजिटिव और प्रैक्टिकल सब काम करने वाली सरकार लाई. अभी आप गणपति में देखा, गणेशोत्सव में कितना बड़ा उत्साह था. पिछले 2-2.5 साल 3 साल में हम देखेंगे तो सब त्योहार बनते. ये त्योहार के वजह से इतनी इकॉनॉमी बूस्ट होती है. काकोडकर का साहेब जवळपास गणपतीमध्ये 20 ते 25 हजार कोटींची उलाढाल होते. त्याच्यामध्ये हजारो लाखो लोक काम करतात. डेकोरेशन आहे, मंडप आहे, लाइटिंग आहे, हॉटेलिंग आहे, शॉपिंग आहे, काय काय सगळं आहे. त्यामुळे एक एक सचिनजी एक एक उत्सव, गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सगळं अर्थव्यवस्थेला चालना देणारे हे सगळे सण आहेत. ते सगळे बंद होते, आम्ही लगेच चालू केले, आल्या ताबडतोब चालू केले. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज राजेंद्र चोडणकरजी आपण एक मोठं पाऊल टाकलेलं आहे सेमीकंडक्टर मध्ये. आणि सेमीकंडक्टरसाठी आम्ही राज्य सरकार खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही त्यांना मदत करतोय. आपल्याकडे स्टार्टअप आहे, त्यालाही आपण प्रमोट केलेलं आहे. आणि उद्योगांना स्पेसिफिक सगळ्यांना स्पेशली या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण मदत करतोय. आणि म्हणून ये चिप जो है आजकल इस छोटी सी चिप के सिवा पत्ता भी नहीं हिलता. आणि तुम्ही ते हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूर्ती छोटी लेकिन कीर्ती बड़ी है. आणि यापासून याच्यामध्ये प्रत्येक इलेक्ट्रिसिटीचं जे ट्रान्समिशन करते त्याच्यामध्ये मोबाईल असेल, टीव्ही असेल, कुठलंही कम्प्युटर, प्रत्येक गोष्टीला चिप लागते. आणि म्हणूनच या ठिकाणी आजच्या या प्रकल्पाला खूप महत्व आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही कमिटमेंट प्रमाणे हमने कहा था रक्षाबंधन से पहले खाते में पैसे जाएंगे. वो खाते में पैसे गए, 1,59,00,000 हमारे लाडली बहनों के खाते में पैसे गए. और खाते आसानी से पहुंचे, उसके पीछे भी ये सेमीकंडक्टर है, उसके पीछे भी ये सेमीकंडक्टर है. और इसलिए सबके पीछे सेमीकंडक्टर, और इसकी जरूरत है देश को, राज्य को. और मैं फिर एक बार बहुत बहुत धन्यवाद आपको दूंगा. 21 आपले स्वतःचे 21,000 काय उद्योग मंत्री, 21,000 स्टार्टअप आहेत. आणि त्यामुळे आपण स्टार्टअपला खूप हे करतोय, प्रमोट करतोय. आणि म्हणून 2026 ला हा उद्योग कंप्लीट होणार आहे. तुमचा प्रोडक्शन पूर्ण होणार आहे मार्केटमध्ये 2026. तुम्ही बिफोर टाइम पण येऊ शकता, पण आम्ही पहिले बिफोर टाइम सरकार आलं होतं मध्ये. फॉलो करा आणि आमच्याकडून जे मदत लागेल तुम्हाला मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि जसं देवेंद्रजी म्हणाले तसं 2026 ला बिलकुल बुकिंग वगैरे नाही, पण आपणच असणार आहोत. त्यामुळे काय
शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल निर्णय घेणारं सरकार पाहिजे. बघतो करतो देखता बघता वैसे चालत नाही. आणि सरकारी काम आणि 6 महिने थांब हे आम्ही कापून टाकलेले शब्द आणि म्हणून इमिजिएट इफेक्ट जो आहे हा दिला पाहिजे. खऱ्या अर्थाने जेव्हा बघा कोविडमध्ये आपण खूप अनुभव घेतला, कोविडमध्ये आपण खूप मदतही केली लोकांना, पण जेव्हा ऑक्सिजन पाहिजे तेव्हा ऑक्सिजन दिला पाहिजे. नाहीतर मग तो पेशंट व्हेंटिलेटरवर जातो, मग व्हेंटिलेटरवर परत येण्यासाठी फार त्रास होतो. आणि म्हणून आमच्या सरकारकडून पूर्ण आपल्याला जी जी काही मदत लागेल ती नक्की आम्ही देऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो. पूरी तरह पूरा सपोर्ट हमारे गवर्नमेंट से आपको मिलेगा. आणि तुमच्या बाजूला दोन्हीकडे काकोडकर साहेब आणि तेंडुलकर साहेब आहेत, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा मनापासून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.